कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी आणि नवीन रेल्वे सेवेसाठी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल दोन्ही खासदारांनी त्यांचे आभार मानले। प्रस्तावित गाडी दररोज धावणार आहेत। या गाडीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरोली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालीवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर या एक्सप्रेसला थांबे असणार आहेत। CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान सुमारे 510 किलोमीटरच्या मार्गावर ही सेवा थेट आणि सुविधाजनक रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि व्यापारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरं आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं अधिक सुलभ होणार असून स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनालाही या नव्या रेल्वे सेवेमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या या यशामुळे कोकणवासियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कोकण रेल्वे प्रवासांसाठी एक खुश खबर आहे। भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन लवकरात सुरू करणार आहे। माननीय आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः त्याचबरोबर इतर खासदारांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती। ही मागणी मंजूर झालेली आहे। काल सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली होती। यापूर्वी सुद्धा सातत्याने याविषयी आम्ही आवाज उठवला होता। 22 स्टेशनांवरती ही ट्रेन थांबणार आहे। नियमित ही ट्रेन सुरू होणार आहे। दादर असेल, ठाणा असेल, पनवेल आहे, रोहा, माणगाव, वीर, कुडाळ, सिंधुदुर्ग अशी सर्व स्टेशनांचा अंतर्भाव या एक्सप्रेस ट्रेनमध्ये घेतलेला आहे। यामुळे विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, त्याचबरोबर गावाला जाणारे चाकरमानी असतील, यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे। कोकणाच्या विकासामध्ये सुद्धा या ट्रेनचा मोठा वाटा ठरणार आहे। आणि कोकणवासियांची ही मागणी मान्य केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे मी कोकणवासियांतर्फे स्वागत करतो आणि आभारी मानतो।